तर गाईच सकाळ झालेली आहे आणि वातावरण असं एकदम थंड वाटतंय, कारण की मी गार्डनमध्ये उभा आहे. घराचं जे आपल्यासमोर गार्डन आहे ते दाखवतो. ऊन पण पडलेलं आहे. हे बघा, हे गार्डन आहे समोर. हे तर तुम्हाला माहीतच आहे की इथं गार्डन आहे म्हणून. समोर तुम्ही बघितलं असेल कधी, नाहीतर आज बघून घ्या. खूप असे त्याला नारळ पण लागलेत, तुम्हाला दाखवतो मी. हे जे बांधलेलं दिसतंय ना, तर हे कपडे वगैरे टाकण्यासाठी, कारण इथं थोडंसं ऊन पण पडतं. तर याला नारळ वगैरे लागलेले आहेत. ते वरती अशोक आणि इथं दुसरा अशोक येतोय. हे आंब्याचं झाड आहे. खूप आंबे दिले या वर्षी या झाडाने. इथे पण झाडं आहेत भरपूर अशी. मस्त फ्रेश वाटतंय गार्डनमध्ये, कारण सकाळी सकाळी मस्त थंड हवा वगैरे येते. आणि मी तर बसलो होतो. इथं पण आम्ही छोटंसं नारळाचं झाड लावलेलं आहे. आणि हे बघा, नारळ दिसत असेल तुम्हाला, तर हे घरच्या घरी आम्ही त्याच्यामध्ये कोंब ॲटोमॅटिक उगवलं. म्हणजे आम्ही असं काही हे नव्हतं इंटेन्शन. ते देवासमोर आपण कळस ठेवतो ना, त्याच्यामध्ये ते कोंब आलं. मग आम्ही त्याला इथं रोपून टाकलं. म्हणजे एकदम मस्त वाटतं ते. आणि मस्त त्याला पानं फुटलेले आहेत. खूप दिवस झाले त्याला लावलं, म्हणजे ते चांगल्या प्रकारे रोपलेलं आहे. दादा इथे मला बेडशीट लावण्यासाठी मदत करत आहे. पहिलं बेडशीट आहे ते आम्ही काढून टाकलं आणि दुसरं लावतोय आता इथे. आणि थोडीशी धूळ होती, तो म्हणे मी तुला क्लीन करून देतो आणि मग आपण दोघं लावूया. मोठं असल्या कारणानं ते लावता येत नाही मला एकटीला, आणि हा सगळा पसारा आवरायचा आहे. आणि मी स्टिकर गालाला लावून दिले. काय होतं, मज्जा असते. हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. पुन्हा एकदा छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं खूप मोठं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाऊयात. आणि आज काय काय करते मी ते बघाच. आज माझी ड्युटी लागलेली आहे मम्मीला सोडण्यासाठी. मम्मी पण रेडीच आहे. काय करते आता, मम्मीचं सामान एक्सचेंज करणं चालू आहे. ॲक्च्युली तिला नवीन पर्स आणलेली आपण काल, तर ते एक्सचेंज करते आहे ती. मम्मी फक्त थोडं फास्ट आवर. आणि आज जेवणामध्ये बनलेला आहे वरण आणि भात, आणि आल्यावरती मी भाजी बनवणार आहे. आज बेसिकच जेवण आहे. आणि थोडासा भात आहे कुकरमध्ये जास्त झाल्यामुळे. इथून बघा कसा असा कुटाणा होतो लवकर आवरायचं असलं की. आणि दादा आमचा इथे बसलेला आहे. वर्क करतोय माझं. ओके, तुझं लॅपटॉप कुठं गेलं? लॅपटॉप आणायचा तिकडनं. ठीक आहे, चला बाय. मी मम्मीला सोडून येते, तुझं काम कर. बाय. आणि ह्या नवीन स्टॉक आहे साड्यांमधला आपला शृंगारिका फॅशन स्टुडिओचा. तर आता हे रंग आहेत काढून ठेवलेत मी. हे मला मम्मीला सोडून आलं, ह्याचं शूट करायचं आहे आणि ते तुम्हाला बघायला भेटेल आपल्या शॉर्टमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. आणि ह्या साडीची प्राईस मी शॉर्टमध्ये सांगते, तुम्ही शॉर्ट बघा. डब्बा इथे आणून ठेवलाय. आपली क्वीन पण इथे रेडी आहे. चलो. आणि इथे आमच्या गावातला रस्ता मोठा होतोय बघा, किती छोटा होता आणि किती स्प्रेड होणार आहे आता. आताच मी मम्मीला सोडून आले. थोडीशी माझी छोटी छोटी कामं होती ते पण करून आले. तर आता जेवणाचा टाईम झालाय, तर मी आता जेवून घेते. कारले मी शिजून ठेवलेले इथे मस्त, लिंबू मीठ हळद त्याच्यात धुवून स्वच्छ त्यांना शिजून ठेवले होते, फ्रीजमध्ये ठेवून दिले ते. तर आता मी यांना मस्त परतून घेते तोंडी लावायला आपल्याला वरण भातासोबत. दादा आणि मी मस्त जेवायला बसलो. आज मम्मी नाही, मम्मी ऑफिसमध्ये जेवणार आज. आणि जेवणात काय काय आहे बघूया.
ही आहे पालक भाजी, रात्री बनवली होती मी. ही आहे. हे आहे कारली. भात. आणि चपाती. अरे वरण. आणि चपाती. ही आहे लंचची थाळी आजची. आणि समोर चालू आहे टी व्ही न्यूज. चला या जेवायला तुम्ही पण. मस्त झाले. मी या झाडाला पाणी देतोय, म्हणजे दिलंय मी. हे बघा, दिलंय. अजून थोडं थोडं देऊ. याच्यात दिलंय. मम्मीने सांगितलं होतं जाताना की मिरच्यांना पाणी द्यायला. मिरच्याचे झाड आहेत काही इथं. याला मस्त फुलं आलेली आहेत. आणि इकडे पण आहेत. तर इकडे पण द्यायचंय पाणी. तर इकडनं देऊ. इथे महादेवाचं ठेवलंय, त्यांना सुद्धा मला पाणी द्यायचंय महादेवांना पण.